पहिली बौद्ध धर्म परिषद जी इसवी सन पूर्व 483 मध्ये भरली होती, बुद्धांच्या निर्वाणाच्या लगेच नंतर जी भरली होती मगधची राजधानी असणाऱ्या राजगृहमध्ये, जे की बिहारमध्ये आहे. त्या ठिकाणी राजगृहमधल्या वैभार पहाडीवरच्या सप्तपर्णी गुफेमध्ये ही पहिली बौद्ध धर्म परिषद भरली होती, जिचे मुख्य संरक्षक राजा म्हणून हर्यंक वंशातला अजातशत्रू होता आणि तिचे अध्यक्ष होते महाकश्यप. आता या बौद्ध धर्म परिषदेची पहिल्या धर्म परिषदेची आपण पार्श्वभूमी जर बघितली तर बुद्धांचं निर्वाण ज्या दिवशी झालं त्या दिवशी बुद्धांचे शिष्य असणारे महाकश्यप हे कुशिनारा आणि पावाच्या दरम्यान प्रवास करत होते. बुद्धांचं निर्वाण झालेलं कुशिनारा आणि पावा या दोघंही मल्लांच्या राजधान्या होत्या. कुशिनाराचे मल्ल आणि पावाचे मल्ल. त्यातल्या कुशिनाराला बुद्धांचं निर्वाण झालं आणि मध्ये प्रवास करत असणाऱ्या महाकश्यप यांना एक आजीविका साधू भेटला आणि त्यांनी सांगितलं की बुद्धांचं 1 आठवड्यापूर्वी निर्वाण झालेलं आहे कुशिनाराला, आणि निर्वाण झाल्यानंतर काही अवितराग भिक्षू जे होते की जे अजूनही दुःख, क्रोध, भय यांच्यापासून मुक्त नाही आहेत, ती लोक रडलीत. काही वितराग साधू जे होते भिक्षू की ज्यांनी ते दुःख सहन केलं, परंतु एक वृद्ध साधू जे होते सुबच्छ किंवा सुभद्र ज्यांना म्हणून ओळखलं जातं, की ज्यांना बुद्धांनी आपल्या निर्वाणाच्या पूर्वी शेवटची प्रवज्जा दिली आणि बौद्ध धर्मामध्ये सहभागी करून घेतलं, त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली बुद्धांच्या निर्वाणानंतर आणि त्यांनी म्हटलं की बुद्ध गेलेत, आता आपण स्वतंत्र झालो. आता हे ऐकल्यानंतर महाकश्यप यांनी धर्म आणि विनय यांचं संरक्षण करण्याकरता 500 भिक्षूंची सभा ही सप्तपर्णी गुफेमध्ये बोलवली आणि ते 500 भिक्षू एकत्र आल्यामुळे त्या सभेला किंवा त्या धर्म परिषदेला पंचशतिका असं देखील म्हणतात. याच्यामध्ये मुख्यतः 4 विषय चर्चेला होते. पहिला विषय होता की आनंद यांच्याकडे, जे बुद्धांचे पट्ट शिष्य म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडे सुत्त पिटकाच्या संकलनाची जबाबदारी दिली. सुत्त पिटक म्हणजे बुद्धांनी सूत्ररूपाने जो स्वतः सांगितलेला उपदेश होता त्याच्यातले मॅक्झिमम उपदेश आनंद यांनी ऐकले होते, त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे जबाबदारी आली. बौद्ध संघ यामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींनी कसं आचरण करावं, त्याचे जे नियम आणि निषेध म्हणजे काय वागावं आणि काय वागू नये याचं संकलन करणारं विनय पिटकाच्या संकलनाची जबाबदारी ही उपाली या बुद्धांच्या दुसरे शिष्य जे होते त्यांच्याकडे आली. हा दुसरा मुद्दा चर्चेला होता. तिसरा मुद्दा चर्चेला होता तो म्हणजे आनंद यांना पहिला अर्हत बनवलं गेलं. मग यावर देखील काही लोकांनी ऑब्जेक्शन उचलले. उरलेले 499 लोकांना देखील अर्हत बनवलं गेलं. 500 भिक्षू हजर होते. तर आनंद यांच्यावर उचललेले गेलेले ऑब्जेक्शन्स आणि त्याला गेलेली उत्तरं, हा तिसरा मुद्दा चर्चेला होता. आणि चौथा मुद्दा चर्चेला होता की छन्न नावाचे जे बुद्धांचे सारथी होते, की जेव्हा बुद्ध आपलं घर सोडून ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर निघाले होते तेव्हा त्यांचे जे सारथी होते त्यांचं नाव होतं छन्न. त्यांना बौद्ध धर्मामध्ये प्रविष्ट केलं गेलं होतं. तर त्यांना धर्मदंड नावाची जी सर्वात कठीण शिक्षा होती की ज्याच्यातनं बौद्ध संघातनं निष्कासित करणे, ती शिक्षा दिली गेली. हे 4 मुद्दे चर्चेला होते आणि हे 4ही मुद्द्यांवरती डिस्कशन होऊन फायनली विनय पिटकाचं संकलन केलं हे उपाली यांनी आणि सुत्त पिटकाचं संकलन केलं आनंद यांनी. अशा प्रकारे पहिली बौद्ध धर्म परिषद ही पार पडली.